नमस्कार, मी प्रदीप नणंदकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी यावेळी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली. ती चर्चा सगळीकडेच रंगती आहे की या निवडणुकीतून असं काय घडलं की ज्यामुळे मनोज जरांगे यांनी माघार घेतली. त्यांनी आपल्या निवेदनात पत्रकार परिषद घेऊन सांगितलं, आम्ही रात्रभर सगळे एकत्र बसलो होतो. आदल्या दिवशी दिवसभर मुलाखती सुरू होत्या. एक मतदारसंघावरती चर्चा होत होती. संध्याकाळी आम्ही काही मतदारसंघ निश्चित पण केले. पण असं लक्षात आलं की जे एकूण आम्ही यादी जाहीर करणार होतो आणि अन्य आमच्या सहकार्याकडनं जी यादी यायची होती ती यादीच माझ्या हातात नव्हती. अर्थात ते पण नवीन आणि त्याच्यामुळं त्याचा मतलब मनामध्ये काही राग असायचं काही कारण नाही. ते नाही देऊ शकले यादी आणि त्यामुळे आम्ही ही निवडणूक लढवायची नाही असा निर्णय घेतला असं मनोज जरांगेंनी सांगितलं. सगळ्या लोकांपर्यंत ते पोहोचलं आणि त्यांनी आपल्या सगळ्या अनुयायांना आवाहन केलं की उमेदवारी अर्ज मागे घ्या. आता मी कुठल्याही पक्षाला पाठिंबा दिलेला नाही, महाविकास आघाडी नाही किंवा महायुती नाही, पण कोणाचा पराभव करायचा हे तुम्ही ठरवा. ज्यांनी आपल्याला आरक्षण देण्याला त्रास दिला मग त्यांना अद्दल घडवली पाहिजे. मराठा समाजच कोणाला निवडून आणायचं हे ठरवू शकतो, बाकी सगळं आपल्याला निवेदन माहिती आहे. झालंय काय माहिती आहे का, हे सगळं झाल्यानंतर त्याच्यात एक काल नवा ट्विस्ट आलाय. तो ट्विस्ट असा, मनोज जरांगेंच्या सोबत जे दोघे जण आहेत, एक मुस्लिम समाजाचे नेते आणि एक दलित समाजाचे बौद्ध समाजाचे नेते. दलित समाजाचे जे नेते आहेत डॉक्टर राजरत्न आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जाहीर केली आहे. ते असं म्हणाले की आमच्या तिघांमध्ये मनोज दादा जरांगे यांना पूर्ण अधिकार दिलेले होते. आम्ही निवडणूक लढवायची नाही लढवायची, कोणत्या मतदारसंघात कुठले उमेदवार द्यायचे, पूर्ण अधिकार मनोज जरांगेचे होते. त्यांनी ही जी भूमिका जाहीर केली त्याबद्दल आम्हाला काहीही म्हणायचं नाही, कारण आम्हीच त्यांना सगळे अधिकार दिले होते. पण त्यांनी जे निवेदन केलं की त्यात दोघांकडून आमच्याकडे यादी आलेली नव्हती म्हणून ही निवडणूक लढवली जात नाही असा आम्ही निर्णय केला. हे जे ते सांगितलं त्यांनी ते का सांगितलं आम्हाला माहिती नाही, कारण 2 दिवस अगोदर आमची यादी तयार होती. आम्ही ती यादी एकमेकांना शेअर केलेली होती. आजही माझ्या हातात ती यादी आहे असं डॉक्टर राजरत्न आंबेडकर यांनी सांगितलं कि ये वजह नहीं है, लिस्ट बहुत पहले से ही ट्रांसफर्स शेयर्स हो गई थी. आता असं असेल तरी याही बद्दल आम्हाला काहीही म्हणायचं नाही. आमची भूमिका मनोज जरांगे जे जाहीर करतील त्यांना पूर्णपणे आमचा पाठिंबा आहे. फक्त मराठा समाजामध्ये संभ्रम निर्माण होऊ नये, आमच्यामुळे लोकांना उमेदवारी लोकांची जाहीर झाली नाही असं वाटू नये यासाठी आमच्या बाजूने मी खुलासा करतो आहे. आणि ते असं म्हणाले की दुसरा खुलासा असा की काही ठिकाणी जे अर्ज भरलेले होते ते मुदतीत अर्ज मागे घेण्याची देखील अडचण आहे. ते म्हणाले की मी स्वतःचंच उदाहरण देतो, मी मुंबईत राहतोय पण माझा उमेदवारी अर्ज वाशिममध्ये भरण्यात आला होता. आता मी वाशिममध्ये पोहोचणार कसा आणि उमेदवारी अर्ज मागे काढून घेणार कसा. त्यामुळे काही जणांचे उमेदवारी अर्ज राहिलेत. आम्ही त्या ठिकाणी निवडणूक लढवणार आहोत. नाही जर निवडणूक लढवली तर पुढच्या उमेदवाराकडून यांनी पैसे घेतले असंही आमच्याबद्दल उठवलं जाईल, जे आम्हाला परवडणारं नाही. आणि म्हणून आम्ही त्या जागावरती निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचं डॉक्टर राजरत्न आंबेडकर यांनी सांगितलंय. काय आहे आता प्रश्न असा आहे की जो राजरत्न आंबेडकर असं म्हणाले की आम्हाला माहितीच नाही की दादांनी अशी भूमिका का जाहीर केली.
असाच प्रश्न सगळ्यांच्याही मनामध्ये आहे. मराठा समाजाचे जे समर्थक आहेत त्या सगळ्या समर्थकांच्या मनामध्ये देखील हा संभ्रम आहे. शरद पवारांनी या निर्णयाचं स्वागत करताना असं म्हटलंय की मनोज दादा यांनी कायम भूमिका मांडताना भाजपच्या विरोधात भूमिका ते मांडत होते आणि निवडणूक जर लढवली असती तर भाजपला त्याचा लाभ झाला असता. आता निवडणूक न लढवल्यामुळे भाजपला याचा तोटा होईल. त्यामुळे या निर्णयाचं मी स्वागत करतो असं शरद पवारांनी सांगितलंय प्रतिक्रिया देताना. वेगवेगळ्या जणांच्या प्रतिक्रियेच्यावर आल्यात. सगळ्यांनीच या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे, पण शरद पवारांच्या स्वागताला अधिक महत्त्व आहे. म्हणजे आणि राजरत्न आंबेडकरांनी जो खुलासा केलेला आहे तोही लक्षात घ्यावा असा आहे. यावरती कदाचित आणखीन तपशीलवार माहिती मनोज जरांगे त्यांच्या कल्पनेत काय आहे, त्यांच्या मनात काय होतं, टप्प्याटप्प्याने ते सांगतील. पण ते असं म्हणालेत की माझ्यावर आकारण जर कोणी टीका केली तर मी काय त्याला सोडणार नाही आणि त्याचा हिशोब केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा दिलेला असल्यामुळं फारसं कोणी मनोज दादांच्या विरोधात बोलण्याचं धाडस करेल किंवा या विधानसभा निवडणुका होईपर्यंत असं सध्या तरी वाटत नाही. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.